या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन येथे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर देत त्यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करण्यात आले। यावेळी या देवेंद्र कोठेचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, जावई सासूचे आंदोलन, हाय हाय, अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचणाऱ्या मोदींचा निषेध असो, पाकिस्तानी बिर्याणी खाणाऱ्या मोदींचा निषेध असो, शहीदांच्या चितेवर राजकीय पोळी भाजणाऱ्या भाजपचा धिक्कार असो, देश के गद्दारों को जूते मारो सालो को, अशा घोषणा देण्यात आल्या। यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची पोलिसांची झटापट झाली। अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत जे भाषण केले त्यात कुठेही सैन्याचा अपमान केला नाही, उलट सैनिकांचा सन्मान आणि अभिमान व्यक्त केला आहे। पहलगाम हल्ल्यातील आरोपी आजपर्यंत का पकडले नाहीत? डोनाल्ड ट्रम्पच्या इशाऱ्यावर सीज फायर का केले? किती फायटर विमाने पाडली? त्यातील जवानांचे काय झाले? भारताच्या अंतर्गत सुरक्षेच्या विषयात अमेरिकेचा हस्तक्षेप का? पहलगाम हल्ल्याची जबाबदारी कोणाची? असे प्रश्न मोदी सरकारला त्यांनी विचारले। चायना घुसखोरी करत आहे, बांगलादेशातून नागरिकांची घुसखोरी होत आहे, पाकिस्तान वारंवार हल्ले करत आहे, या विषयावर पंतप्रधानांनी संसदेत खासदारांच्या प्रश्नांना उत्तर देणे गरजेचे होते, मात्र ते परदेश दौऱ्यावर गेले। ऑपरेशन सिंदूर हा सरकारचा फार्स होता, असे खासदार शिंदे यांनी म्हटले। त्यांच्या भाषणाचे देशभर कौतुक होत असताना त्याचा विपर्यास करून बालिश आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेले आंदोलन हा गाढवपणा असल्याचे नरोटे म्हणाले। खासदार प्रणिती शिंदे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ देवेंद्र कोठे यांनी आंदोलन केले। त्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस भवन समोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आमदार देवेंद्र कोठेच्या प्रतिमेला जोडेमार करत जशास तसे उत्तर दिले। या आंदोलनात चेतन नरोटे, माजी महापौर सुशीला आबुते, प्रदेश सचिव प्राध्यापक नरसिंह आसादे, राहुल वर्धा, नगरसेवक प्रवीण निकाळजे, कार्याध्यक्ष मनोज गुलवार, सुशील बंदपते, अशोक निंबर्गी, महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, तिरुपती परकीपंडला, विजयंती अध्यक्ष युवराज जाधव, रुपेश गायकवाड, सुबोध सुटकर, पशुपती माशाळ, बसवराज मेत्रे, करीमुनिसा बागवान, हेमा चिंचोळकर, परशुराम सतारेवाले, शोभा भोबे, संध्या काळे, शुभांगी डिंगराज, ज्योती गायकवाड, संजय गायकवाड, गंगाधर शिंदे, रवी आंबेवाले, निशा मरोड, रत्नमाला ढोबळे, अभिलाष अच्चुकटला, युसुफ मुलाडी यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। गेले 18 दिवस झालं लोकसभा देशातील सर्वस्व पद आहे, लोकसभा चालू आहे। तुम्ही बघता देशामध्ये भारतीय जनता पार्टी सोडून सर्व खासदार एकवटलेले आहेत आणि ते खासदार दररोज लोकसभेमध्ये एकच मागणी आहे की पुलवामा हल्ल्यामध्ये जो हल्ला झाला त्याचे आरोपी आज सगळ्यात मिळालेले आहेत। ऑपरेशन सिंदूर हे तुम्ही गाजावाजा करताय, पंतप्रधानांनी समोरून उत्तर दिलं पाहिजे। तुम्ही बघा, गोवालेचं भाषण बघा, सावंतजीचं भाषण बघा, प्रियंका गांधींचं भाषण बघा, आपल्या खासदार ताईंचं भाषण बघा। या लोकांनी कुठेही सैनिकांना अपमानास्पद असं बोललेलं नाही। जे सोलापूर शहरामध्ये सासू आणि जावाईचं आंदोलन झालं, देवेंद्र कोठे जे आंदोलन केले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कुठे अध्यक्ष दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक दिसत नाहीत, भारतीय जनता पार्टीचे दुसरे कोणी आमदार दिसत नाहीत। मला वाटलं ते सुधारले असतील, आमदार झाले असतील, पण आणखी ते बालिश आहे। मला वाटतंय तुम्हाला जर तरी बोललं कळालं नसेल तर इकडे या, आम्ही तुम्हाला सांगतो तरी काय बोललेले आहेत। अख्ख्या देशामध्ये ताईंचं काल भाषण गाजलं, देशामध्ये तरी वाहवा झाली, हे बहुतेक यांना पचलं नाही वाटतं कोठे परिवाराला। त्यामुळे वेगळं आंदोलन काहीतरी मी शहरामध्ये करतो असं दाखवण्याचं, बालिशपणाचं ह्या ठिकाणी कारनामा करण्याचा देवेंद्र कोठे आणि त्यांच्या सासूने ह्या ठिकाणी प्रयत्न केला आहे। त्यांच्या मध्ये शिंदे साहेब असतील, ताई असतील, किती विष आहे ते विष वाकण्याचं काम देवेंद्र आणि त्यांच्या परिवाराने सासूने या ठिकाणी केल्यासारखं दिसतंय। काय मागणी आहे की लोकसभेमध्ये येऊन मोदी साहेबांनी उत्तर दिलं पाहिजे, जे अपेक्षित आहे ह्या जनतेला, ह्या देशातल्या लोकांना अपेक्षित आहे। इकडं संसद भवन चालू आहे, तुम्ही बाहेर देशामध्ये फिरता,
अहो तुम्ही देश वाऱ्यावर सोडता आणि परदेशी दौरे करता. ह्या देशामध्ये काय हाल लोकांचं चालू आहे हे बघा म्हणून हे खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भाषण चालू आहेत. ऑपरेशन सिंदूरमध्ये अद्यापहीने जे सैनिक आहेत त्यांचा सन्मान, त्यांचा उंची वाढवण्याचा त्यांनी भाषण केलेलं आहे आणि देशातल्या लोकांना नागरिकांना कळावं, मोदींनी उत्तर द्यावं याकरता अनेक खासदारांनी त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. भाऊ आज भाजपचं आंदोलन झालं एकंदरीत. ते भाजपचं आंदोलन नाही, भाजपचं आंदोलन झालं. गाढवाच्या समोर प्रणिती शिंदेचा फोटो लावला. त्यांचं जे काम आहे ते गाढवासारखं आहे असं एकंदरीत संबोधन केलं गेलं. ते स्वतः गाढव आहेत. त्यांना आता इथे चपलीने तोंडावर चपराक बसलेले आहे. आमच्या महिलांनी त्यांना चपलीने तोंडावर हाणलेलं आहे. ह्याच्या पुढं तोंड आपलं अहो बाकीचे बी आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, ते असं वचा करत नाहीत. तुम्हाला कुठेही तोंड खायलाचं आणि असं चपलीने मार खायलाचं हे सवय लागली आहे तुम्हाला. आणि म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने ताईला या ठिकाणी विष ओकण्याचं बोलण्याचं काम करता, त्यांचं भाषण ऐका. कुठेही सैनिकाला त्यांनी अपमानपद बोलले नाही. त्यांची मागणी आहे की मुख्य पंतप्रधान तोंड लपून फिरतात, त्यांनी सभागृहामध्ये येऊन उत्तर द्यावं अशी तैशी आणि संपूर्ण देशातल्या खासदारची मागणी आहे. तमाशा त्यांनीच करतायत. गेले वर्षभर झालं कुठलाही कार्यक्रम हँग करायचं. जे जुने आमदार आहेत त्या आमदारला जे मी किती खरा आमदार आहे, तुम्ही तर आजपर्यंत काँग्रेसचे पाणी भरलात. शिंदे साहेब वगळता जर कोटे परिवार काढलं तर ते काय करले असते सगळ्या सोलापूर शहराला माहीत आहे. त्यामुळे आपलं तोंड सांभाळून देवेंद्र कोटेंनी बोलावं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.